हॅलो फ्रेंड्स, आज 26 जानेवारी. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वांनी मिळून स्वच्छतेचा मंत्र स्वीकारून वीज व पाण्याची बचत करून खऱ्या अर्थाने देशसेवा करण्याचा निश्चय करूया. चला तर मग मुलांनो, आता 15 दिवसापासून तुम्ही काय पाहतात? तुमची आई नटून थटून हळदी कुंकवाला जात आहे की नाही? जात होती ना? तर मग हळदी कुंकू हा शब्द 2 शब्दांनी बनला. म्हणजेच हळदी कुंकू या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यास, विग्रह म्हणजे सोप्या भाषेत फोड करणे किंवा अलग करणे, तर कसा होईल? हळद आणि कुंकू असा होतो की नाही? तर हा हळद कुंकू हा शब्द म्हणजे इतरेतर द्वंद्व समास होय. द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ, आई वडील राम लक्ष्मण. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. आता आपण या 3 पैकी 2 प्रकार आज पाहणार आहोत. इतरेतर द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ, आई वडील याचा विग्रह आई आणि वडील. दूध भात किंवा दही भात, दही आणि भात, दूध आणि भात अशा प्रकारे. वैकल्पिक द्वंद्व समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ, बरे वाईट, बरे किंवा वाईट, 3-4, 3 किंवा 4. तर चला तर मग मुलांनो, आता आपण शब्द पाहूया, सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह. आई वडील, आई आणि वडील. बरे वाईट, बरे किंवा वाईट. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. खरे खोटे, खरे किंवा खोटे. सुंठ साखर, सुंठ आणि साखर. 3-4, 3 किंवा 4. विटी दांडू, विटी आणि दांडू. 10-12, 10 किंवा 12. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. अहि नकुल, अहि आणि नकुल. 15-16, 15 किंवा 16. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. नाक डोळे, नाक आणि डोळे. लवकुश, लव आणि कुश. पास नापास, पास किंवा नापास. भेदाभेद, भेद किंवा अभेद. बाप लेक, बाप आणि लेक. माता पिता, माता आणि पिता. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. राव रंक, राव किंवा रंक. पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. मागे पुढे, मागे किंवा पुढे. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. मामा भाचा, मामा आणि भाचा. सुख दुःख, सुख किंवा दुःख. चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य. ने आण, ने आणि आण. राजा राणी, राजा आणि राणी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण 30 सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह अभ्यासले आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 30 सामासिक शब्दांचे समास मी इतरेतर द्वंद्व समास व वैकल्पिक द्वंद्व समास या 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. ते तुम्ही अवश्य अभ्यासा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद.